नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आशा करते सगळे छान असाल, मस्त असाल. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या मिनी व्लॉगला. आणि आज मी सुवर्णा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ढोकळा स्पेशल रेसिपी. तर मंडळी, आज मी जो ढोकळा बनवत आहे तो बेसन पिठाचा आहे आणि त्याच्यासोबत थोडासा रवा घातलेला आहे. इकडे बघा 2 वाटी बेसन छानपैकी चाळून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि आता टाकते आहे दही. आणि दही टाकून झाल्यानंतर 2 चमचे रवा टाकला, किंचितशी हळद टाकली आणि हे बॅटर छानपैकी मिक्स केलेलं आहे. आणि हे बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं मी ठेवून दिलेलं रेस्ट होण्यासाठी. आणि 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर इकडे मी बाकीची आवराआवर करत आहे. बॅटर 10 ते 15 मिनटं रेस्ट केल्यानंतर ते छान एकजीव होतं. आणि त्यानंतर मग आता आपण कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी ठेवून कुकर गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. आणि आता पाणी तापतंय तोपर्यंत इकडे आपण एकदा चेक करून घेऊया आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे का नाही. तर हे बघा, माझं बॅटर अगदी छान रेडी झालेलं आहे आणि आता हे ढोकळा बनण्यासाठी परफेक्ट आहे. तर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया. तर आता मी टोप घेतलेला आहे आणि आता बघा मी एकदा चेक करून घेतलं. आणि आता या बॅटरमध्ये टाकते आहे इनो टाकून झाल्यानंतर आणि हे बघा टोपाला तेल लावत आहे मी. टोपाला छानपैकी तेलाने ग्रीस करायचं जेणेकरून आपला ढोकळा त्या टोपाला चिकटत नाही आणि छानपैकी निघतो. म्हणजे काढताना अगदी व्यवस्थित निघतो, जसाच्या तसा तुटत वगैरे नाही. आणि आता हे बघा मी इनो घेतलेला आहे आणि या बॅटरमध्ये थोडासा इनो टाकायचा. त्यामुळे ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो, मऊ आणि लुसलुशीत. आणि हे मिक्स करून घ्यायचं एकाच डायरेक्शनला. आणि त्यानंतर हे बॅटर तेल लावलेल्या टोपामध्ये टाकायचं आणि त्यानंतर ते कुकरमध्ये 25 मिनटं बारीक गॅसवर शिजवून द्यायचं. एक 25 मिनटं शिजल्यानंतर ढोकळा आपला एकदम छानपैकी तयार होतो, अगदी शिजून फुललेला वर येतो. आणि मग हा ढोकळा आपण चाकूने चेक करायचा. इथे बघा माझा ढोकळा मी शिजल्यानंतर चाकूने चेक केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता ढोकळा बघा माझा कसा शिजलेला आहे. ते चाकूला अजिबात चिकटलेला नाही पाहिजे. जर तुमचा ढोकळा चाकूला चिकटला तर तो समजा कच्चा आहे. तर माझा ढोकळा बघू शकता तुम्ही. बघा मी आता चाकू घालून चेक केलेला आहे, तर एकदम छान निघालेला आहे. याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे. आणि मग हा ढोकळा मी काढून घेतला प्लेटमध्ये आणि त्याला फोडणी देण्यासाठी छोट्याशा कढल्यामध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये घातली मोहरी, कढीपत्ता, थोडीशी साखर, थोडंसं पाणी आणि एक हिरवी मिरची. आणि त्यानंतर हे सगळं मिक्सचर ढोकळ्यावरती टाकलं छानपैकी. आणि मग ढोकळा कट करून सगळ्यांनी खाल्ला. सगळ्यांना तो आवडला. मुलांनी देखील छान आवडीने ढोकळा खाल्ला. असा होता आमचा आजचा ढोकळ्याचा मेनू. परत भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.